आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। खरं तर दक्ष टाइम्स 24 लाईव्ह म्हटलं तर गोरगरिबांसाठी, होतकरूंसाठी आणि गरजूंसाठी काम करणारं एक माध्यम म्हटलं तर वावगं ठरू नये। खरं तर आता आपल्या बरोबर जे व्यक्ती बसलेले आहेत ते बऱ्यापैकी आपल्या सर्वांचे परिचित असण्याची शक्यता आहे, परंतु इतकी वर्ष आपल्या बरोबर परिचित असताना सुद्धा आपण किती जणांनी त्यांच्याशी संवाद साधला हा प्रश्न नक्कीच माझ्यासह आपल्या सर्वांच्या मनात येईल। ती व्यक्ती कुठली आहे, कुठे राहते, कुठं खाते, दिवसभर काय करते, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, हे अनेक प्रश्नांची उकल खरं तर आज आपण त्यांच्यावर चर्चा करताना करणार आहोत। खरं तर मलाही त्यांचं पूर्ण नाव माहीत नाही, परंतु गेली अनेक वर्षांपासून त्यांना श्रीगोंदा शहरामध्ये फिरताना पाहिलं। काल मात्र आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक, आमचे श्रीरंग तात्या साळवे यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि खरं तर आज हे पान म्हणजे हे पुस्तकाचं पान खरं तर आज उघडं होताना दिसत आहे। त्यामुळे चला तर आपण अधिकच्या गप्पा न मारता आपण थेट त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। काका, तुमचं नाव सांगा। सुधीर पांडुरंग खितमेस। तुमचं नेमकं मूळ गाव कोणतं? श्रीगोंदा पारवाजोड। बर, मग शेती वगैरे कुठे आहे तुमची? आमची शेती आता वडिलांची होती इथे बाबूड रस्ता आहे ना 2 नंबर। बर 2 नंबर मोठं कॅनल आहे का, त्याला दुसरं बार। बर, किती होतं क्षेत्र ते? सगळं आता मला सांगतो तू 45 एकर आहे, मी काय अजून गेलेलो नाही तिथे। बर, तुमच्यासारखे कोणी ऐकायचं? बर, मग आता हे 45 एकर क्षेत्र होतं ते आता कोण करतं, कोण खातं, काय माहिती त्याबद्दल? आता चुलत भाऊ खाते। बर, सख्खे चुलत भाऊ? शक्य चुलत भाऊ। बर, थोडं माझ्यापेक्षा जे गरीब होतं ना त्यांच्या अगोदर बर, ते खाते। मग आता ते क्षेत्र ते खाते ती तर बरोबर आहे, मग तुमचे सख्खे भाऊ किंवा तुम्ही, तुमची बहीण यांच्या नावावर काही क्षेत्र आलं असेल ना? नाही, का बरं नाही आलं? काय आता कारण ते सांगतो। म्हणजे आता हे तुमच्या वडिलांच्याच नावावर आलं नाही का कसं? आजोबांच्या नावावर होतं? आजोबाच्या नावावर होतं, वडिलांच्या होतं। बर, असे मी तुमच्यासारखे कोण माहिती मिळाली। बर, बर, मग वगैरे शेजारी येत ना ते सांगत। बर, वडिलांच्या नावावर आलं पण तुमच्या नावावर नाही आलं, भावांच्या नावावर गेलं? चुलत भावांच्या नावावर आता। बर बर, मग आता तुम्ही श्रीगोंदा शहरात असता, व्यवसाय काय करतो मी, काय उद्योगधंदा काय? माझा हॉटेल व्यवसाय होता। कुठं? पारव्याला 2 इथं आपलं वीज बोर्ड आहे ना, हा, महाराष्ट्र, हा, तिथे होतं। बर, त्या ठिकाणी होतं। बर, मग आता आता काय करता तुम्ही? आता सध्या काय नाही। बर, तुमचं लग्न झालेलं आहे? म्हणजे बर, मग किती मुलं काय? 3 मुलं होते मला। बर, त्यांचे लग्न वगैरे केलेले। हा, मी तेच आपल्या पोरींच्या त्यांच्या घरी आहे। बर, मग तुमची पत्नी? पत्नी फक्त माझ्याकडे नाही, अच्छा, सेपरेट राहते। तुम्ही सांगितलं घरी यायचं नाही, हा, चालेल मग। आणि मुलं जी होते ते नाही बोलत। एका थोरल्या मुलीला अंगणवाडीची मुलगी आहे, बर, तिला 40,000 रुपये दिले त्यांनी, तर त्यांनी का परत दिले नाही मला। तेव्हापासून ते 3 वर्ष झाले बोलत नाही माझ्यासमोर। बर, जे पैसे तिनेच दिले नाही तर तीच बोलत नाही? तीच बोलत नाही, पैसे नाही दिले। बर, चला, मुलगी आहे, बापाने देणं तुमचं काम आहे, नाही बोलत नाही हरकत नाही, परंतु तुमच्याशी संवाद किंवा संपर्क तुम्ही ठेवायला पाहिजे। ठेवायला पाहिजे। हा. मला कशाची अपेक्षा नाही, 2 शब्द गोड बोलले बस। बर, 2 मुली का 3 मुली? 3 मुले आणि मुलगा वगैरे नाही। बर, खरं तर आपण आता त्यांचे संवाद साधतोय, परंतु काही गोष्टी मनामध्ये दाटून येत आहेत। इतकं सगळं असताना आज खरं तर हे सुधीर भाऊ एका मंदिरात राहतात दिवसभर। शंकराचं मंदिर आहे, त्याच्यानंतर इथं उंबर आहे, उंबरही खाली राहतात दिवसभर। मंदिरामध्ये जे काही येतं किंवा प्रसाद असतो, महाप्रसाद असतो,
त्याच्यावर उपजीविका करतात आणि संध्याकाळी बाजार समितीमध्ये जे मोकळं तिथं जागा आहे तिथं निवास करतात आणि खरं तर टाकीवर जाऊन आंघोळ करतात. खरं तर हे विदारक दृश्य आहे. याच्यावर आपण भाष्य किती करावं आणि कसं करावं हा मोठा प्रश्न आहे. आता सुरू मला सांगा, तुमची काय अपेक्षा काय आहे, किंवा तुमचं क्षेत्र तुम्हाला भेटलं पाहिजे, तुमच्या मुलाबाळांना भेटलं पाहिजे, तुम्हाला उपजीविकेसाठी 2 पैसे मिळाले पाहिजे, तुम्हाला कोणी जीव लावला पाहिजे असं काही वाटतं का नाही? वाटतंय पण ते आज जमत नाही ना. आज ओळखू शकत नाही ना कोणी. ते तुझे तर आज किशाल किंमत आहे. पैसा असल्यावर सगळे. समजा आपलं महसूल प्रशासन आहे, त्यांनी जर सहकार्य केलं आणि 2 पावलं तुम्ही पुढे आलात आणि ते क्षेत्र जर तुम्हाला मिळालं तर मग करू आपण. कोणतर करून घ्यायचे ते. आपण शेतीत कधी केलेलं नाही, काही नाही. ती वाटायला तुम्हाला किती येईल? तर माझ्या अंदाजाने 15 एकर येते. बर, 45 पैकी ते विषय म्हणले तर 15 तरी 45 आहे का नाही. आता ते काय देतात किंवा नाही म्हणतात. आता खरं तर आजोबांकडे शेती होती 45, बरोबर. त्यानंतर तुमचे चुलते, तुमचे वडील, त्यांच्यात विभागणी होईल. मग ती विभागणी होऊन तुम्हाला किती येईल? तर माझ्या अंदाजाने दोघा भावात म्हणलं तरी 7 यायला पाहिजे का नाही. बर, 7 एकर येईल. थोड्याने घेतली किंवा ते म्हणलं सगळी पाहिजे नाही का नाही. म्हणजे त्यांना तुम्ही द्यायला तयार आहात. त्यांच्या वाटेने त्यांना जे हिशेने येईल पोटलोपार्जित ते त्यांना देऊन टाकायचे. माझ्या ज्या अवस्था आहेत नाही म्हणे. मी आज बाहेर जातो ठीक आहे नाही. कोणाचा आधार नाही. म्हणजे माझे काय असेल ते मला मिळू द्या. नसता मिळेल ते बघा तुम्ही हे का नाही. माझे जे काही योजना असते नाही का नाही पुढे ते मला मिळू द्या. सरकार मायबाप एवढीच विनंती आहे. जे जगात गरीब व्यवसाय असतात त्यात मला बसू द्या नाही का नाही. मी कष्टाला जगा. खरं तर सुद्धा भाऊने आता प्रशासनाला विनंती केलेली आहे की जे क्षेत्र कधीतरी होतं ते मिळवून द्यावं, किंवा ते जर शक्य नाही झालं तर किमान शासकीय योजना ज्या आहेत त्या योजनामध्ये मला कुठेतरी सामावून घ्या, जेणेकरून 2 घास सुखाचे ते खाऊ शकतील. अशा अनेक व्यक्ती आपल्या अवतीभोवती नक्कीच असतील आणि असाव्यात. त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे. खरं तर त्यांना काहीच लागत नाही. 2 शब्द प्रेमाचे आणि एखादा घास पोटासाठी तो दिला तर ही माणसं सर्वस्व तुमच्यावर खरं तर अर्पण करू इच्छितात. खरं तर श्रीगोंदा शहर सुजलाम सुफलाम, ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक, राजकीय, शासकीय काय आपण लावावेत तेवढे ज्या उपाध्या ह्या कमी आहेत. परंतु या सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक या श्रीगोंदा शहरामध्ये आजही असे काही व्यक्ती घरापासून 4 हात दूर आहेत आणि खरं तर ते उद्याची वाट पाहत आहेत की यस कोणीतरी येऊन आम्हाला मदतीचा हात देईल. चला तर मग आपण थोडस पुढे येऊयात आणि सुधीर भाऊंना मदतीचा हात आपण देऊयात. खर तर त्यांनी आपणा सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहेत. नक्कीच भेटूयात सुधीर भाऊंच्या समोर. दक्ष टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्तक श्रीगोंदा, अहिल्यानगर.